श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, जी आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेटची अपॉइंटमेंट चालू होती, तर ही पुन्हा कधी चालू होणार आहे, आम्हाला भांडी संच आम्हाला किती तारखेला मिळेल, त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे याची बरीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे। तर बघा, ज्या बांधकाम कामगारांचे कार्ड ऍक्टिव्ह आहे त्यांचं रिन्युअल झाले आहे, तर अशा बांधकाम कामगारांना सध्या शिबिरामध्ये भांडी संचमध्ये एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट, डिनर सेट वाटप चालू आहे। अपॉइंटमेंट तुमची बुक झालेली असेल तर नक्कीच तुम्हाला ह्या ज्या वस्तू असणार आहेत तर त्या मिळतील। गेलं तर या मार्च महिन्यामध्ये ज्यांचं कार्ड ऍक्टिव्ह आहे त्यांचं रिन्यू झालेलं आहे तर त्यांना भांडी संच हा मिळायला हवा। बघा, तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यानुसार वाटप ही सध्या चालू आहे। त्यांची नोंदणी झालेली आहे, त्यांना भांडी संच मिळाला नाही किंवा मग किट किंवा बॅग जी आहे तर ती मिळाली नसेल तर नक्कीच नोंदणी जी असणार आहे, अपॉइंटमेंट सध्या सुरळीत चालू आहे। तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यामध्ये ही जी अपॉइंटमेंट जी आहे तर ही सध्या सुरळीत चालू आहे। तुम्ही मार्च महिन्यामध्ये तुमची अपॉइंटमेंट बुक केलेला आहे, तुमचं कार्ड ऍक्टिव्ह आहे, त्याचबरोबर रिन्यू झालेला आहे, तर तुम्हाला थंब द्यायला गेल्यानंतर सर्व वस्तू ज्या असणार आहेत बांधकाम कामगार योजनेच्या तर त्या नक्कीच तुम्हाला मिळून जातील। केंद्राच्या ठिकाणी थंब द्यायला गेल्यानंतर सर्व वस्तू तुमच्या ताब्यामध्ये तुम्हाला मिळाल्या जातील। त्याचबरोबर बघा, काही बांधकाम कामगारांचे प्रश्न आलेले आहेत की ताई बघा, आमच्या जिल्ह्यामध्ये वाटप चालू नाही किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये ही जी वेबसाईट आहे तर ही कधी चालू होणार आहे, अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे। बघा, पाहिलं गेलं तर वेबसाईटवरती तुम्हाला सतत व्हिजिट करायचं आहे। तर आज आहे 21 मार्च 2026, तर आजचं पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या अपॉइंटमेंट सध्या बुक आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट जे आहेत तर ह्या चालू आहेत, परंतु दुसऱ्या जिल्ह्यांचं सांगायचं गेलं तर बघा, सध्या वेबसाईट ही बंद आहे। तर तुम्हाला वरती व्हिजिट राहायचं आहे, तुमचं जे नोंदणी क्रमांक आहे तर रजिस्टर क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा, त्यानंतर OTP येतो का नाही हे सतत तुम्हाला चेक करायचं आहे। 20 मार्च 2026, तर आजचं पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या अपॉइंटमेंट सध्या बुक आहे। साईडवरती व्हिजिट राहायचं आहे, तुमचं जे नोंदणी क्रमांक आहे तर रजिस्टर क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा, त्यानंतर OTP येतो का नाही हे सतत तुम्हाला चेक करायचं आहे। बघा, OTP तुम्हाला सतत चेक करायचा आहे। कॅलेंडर कधी, बघा, तुमची नोंदणीकृत जे रजिस्टर आहे तर ते तुम्हाला वेबसाईट वरती टाकायचं आहे, त्यानंतर OTP चेक करायचा, कारण कॅलेंडर कधीही चालू होऊ शकतं। बघा, आज आहे 21 मार्च 2026, तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनपर्यंत ही जी अपॉइंटमेंट जी आहे तर ही चालू झालेली नाही, तर अशी बांधकाम कामगारांचे आपल्याला प्रश्न आलेले आहेत किंवा मग कॉमेंट्स आलेले आहेत। तर बघा, पाहिलं गेलं तर राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे जी आपल्याला एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर बॅग जी मिळत आहे, तर तुम्हाला सध्या बघा भांडी मिळालेली असतील किंवा मग 30 भांडी संच मिळालेला आहे आणि पेटी असेल, सेफ्टी किट संच घरातील कुटुंबातील एका प्रमुख व्यक्तीला मिळतात। त्यानंतर बघा, पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेट आहेत, घरातील प्रत्येक सदस्यांना मिळून जातात। त्याच्यामुळे तुम्ही यांची नोंदणी सुद्धा ऍक्टिव्ह करून घेऊ शकता किंवा नोंदणी करू शकता। त्यामध्ये जर तुम्हाला तिन्ही वस्तूंचा अजूनपर्यंत लाभ मिळाला नसेल तर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्यासाठी म्हणजे एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेटसाठी तुम्हाला नोंदणी करायची आहे, अपॉइंटमेंट बुक करायचं आहे आणि त्यानंतर थंबला गेल्यानंतर तुम्हाला भांडी मिळून जातील। 36 जिल्ह्यांमध्ये सध्या ही जी योजना आहे तर 21 तारखेपर्यंत कॅलेंडर ओपन झालेलं होतं, अपॉइंटमेंट सुद्धा बुक झालेली होत्या आणि काही बांधकाम कामगारांना सुद्धा बघा भांडे संचमध्ये एसएससी किट, पेटी, सेफ्टी किट सुद्धा मिळालेले आहेत। तर आज आहे शेवटची तारीख शिबिरासाठी जी असणार आहे, तर आजची ही शेवटची तारीख असणार आहे। राज्यामध्ये त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी केंद्रामध्ये शिबिर भरवण्यात आलेलं होतं आणि त्या वाटप हे चालू झालेलं आहे, सुरू आहे। तर आज आहे शेवटची तारीख। तर बघा, पुढच्या अपॉइंटमेंट्स ह्या कधी बुक होणार आहे, तर आज शेवटची तारीख असणार आहे अपॉइंटमेंट बुक झालेली। त्यानंतर बघा, कॅलेंडर कधीही चालू होऊ शकतं, तर उद्या 22 मार्च पासून सुद्धा कॅलेंडर ओपन होऊ शकतं। तर अशी माहिती आपल्याजवळ आलेली आहे किंवा अपडेट्स आलेली आहे। त्याचबरोबर बघा, काही जिल्ह्यांमध्ये काही घोटाळे सुद्धा करण्यात आलेले आहेत किंवा मग भांडी संचयमध्ये काही वस्तू कमी आलेल्या आहेत किंवा काही वस्तूंची सुद्धा बघा तिथे फसवणूक करण्यात आलेली आहे, हलक्या क्वालिटीच्या वस्तू दिल्या जात आहेत। तर यासाठी बरेच कॉमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला या वस्तू मिळाल्या नाहीत, तर तुम्ही काय करायचं आहे,
ज्या ठिकाणी बघा शिबिराच्या ठिकाणी केंद्र प्रमुख असतात की त्यांना माहिती देऊ शकता की आम्हाला ह्या वस्तू कमी आलेल्या आहेत किंवा आमच्या GR मध्ये ह्या वस्तू आहेत आणि आम्हाला ह्या वस्तू आल्या नाहीत, तर बघा ती त्यांची नोंदणी नक्कीच करून घेतील. जरी तुम्हाला अजून काही बांधकाम कामगाराविषयी अजून काही प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतील किंवा महत्त्वाची माहिती हवी असेल तर नक्कीच मला कॉमेंट करून विचारायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. जास्त बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.